जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण करत आहोत। बघा, आज एक टॉपिक आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय। टॉपिकचं नाव आहे कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स, म्हणजेच चालू भूतकाळ। बघा, याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। तसंच जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील। बघा, आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या काळावरती कुठलं जरी वाक्य विचारलं तर त्याला तुम्ही सहजपणे ट्रान्सलेट करू शकता किंवा सहजपणे बोलू शकता। बघा, सर्व प्रकारचे वाक्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच हा काळ कधी वापरायचा हे व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत। तर सुरुवात करूया। बघा, हा काळ कधी वापरायचा तर भूतकाळात केव्हा तरी चालू असणारी क्रिया दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो। भूतकाळामध्ये केव्हा तरी चालू असणारी क्रिया दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो। बघा, भूतकाळ काय असतो की आत्ताच्या क्षणापासून जर मागचा विचार केला तर सर्व गोष्टी, सर्व घटना ह्या भूतकाळामध्ये घडलेल्या असतात। जसं की बघा, मी दिवसभर टीव्ही बघत होतो। मी दिवसभर टीव्ही बघत होतो कुठली क्रिया आहे? भूतकाळातली क्रिया आहे। ठीक आहे। तसंच या वाक्यांच्या शेवटी होता, होती अशा प्रकारचे उच्चार तुम्हाला पाहायला भेटतात। ठीक आहे। इंग्लिशमध्ये आय वॉज वॉचिंग टीव्ही फॉर द ऑल डे। ठीक आहे। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तू कार चालवत होता। तू कार चालवत होता। घटना कशी? भूतकाळामध्ये घडलेली आहे, होता यावरून। बघा, तसंच हा काळ ऑलवेज, कॉन्टिन्युअसली इत्यादी शब्दांबरोबर वापरला जातो। त्यामुळे भूतकाळातील काही नेहमीच्या सवयींविषयी बोलताना हा काळ वापरला जातो। जसे की बघा, तो सतत मोठ्याने बोलत होता। तो सतत मोठ्याने बोलत होता। भूतकाळामध्ये त्याला सवय होती, तो सतत मोठ्याने बोलत होता हे तुम्ही सांगताय त्यावेळेस। जसं की इंग्लिशमध्ये ही वॉज कॉन्स्टंटली टॉकिंग लाऊडली। ठीक आहे। तसंच नेहा सतत मुलांशी भांडायची। नेहा वॉज ऑलवेज क्वारलिंग विथ बॉयज। अशा प्रकारे बघा, एक एक वाक्याच्या प्रकाराला व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे इंग्लिशची या ठिकाणी इंग्लिशचं ट्रान्सलेशन तुम्हाला इतकं महत्त्वाचं नाही, कारण पुढे ते तुम्ही शिकणारच आहात की भूतकाळामध्ये एखादी सवय त्याला होती। बघा, वाक्याचे प्रकार आपण पहिल्यापासून पाहतच आलेलो आहोत, तरी पण आता पाहूया। बघा, होकारार्थी वाक्य ज्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो। तसंच प्रश्नार्थी वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स। नकारार्थी वाक्य नेगेटिव्ह सेंटेन्स। नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य म्हणजे नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। आणि WH प्रश्नार्थी वाक्य WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य म्हणजे WH नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। ठीक आहे। उदाहरणे या ठिकाणी समोर दिलेलीच आहेत। आपण एक एक वाक्याच्या प्रकाराला व्यवस्थित पुढे समजणारच आहोत। तरी पण बघा, एक वाक्य कशा पद्धतीने आपण 6 प्रकारे बोलतो या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे। बघा, वाक्य आहे राजू शाळेत जात होता। राजू शाळेत जात होता। भूतकाळामध्ये तो शाळेत जाण्याचं काम करत होता। राजू शाळेत जात होता का? शेवटी का लावून प्रश्न विचारलेला आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। प्रश्नार्थी वाक्य आहे राजू शाळेत जात नव्हता। नेगेटिव्ह वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे। राजू शाळेत जात नव्हता का? नकारार्थ पण आलेला आहे आणि प्रश्न पण विचारलेला आहे, म्हणजे नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। राजू शाळेत केव्हा जात होता? केव्हानं प्रश्न विचारलाय, केव्हा एक WH वर्ड आहे, म्हणजे हे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। आणि राजू शाळेत का जात नव्हता? ठीक आहे। या ठिकाणी का WH वर्ड आहे, का म्हणजे वाय, आणि नव्हता म्हणजे नेगेटिव्ह वर्ड आहे, नेगेटिव्ह। ठीक आहे। नकारार्थी सेन्स आहे, म्हणजेच WH नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। पुढे बघा, वाक्याच्या एका प्रकाराला व्यवस्थितपणे कशा पद्धतीने ट्रान्सलेट करायचं हे आपण शिकणार आहोत। बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं असतं। सब्जेक्ट काय असतो? वाक्यामध्ये जी क्रिया दिलेली असते त्या क्रियेला जे करत असतो तो सब्जेक्ट असतो। त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय? वॉज किंवा वर। या काळासाठी काय आहे? वॉज किंवा वर्ब। त्याच्यानंतर फी फोर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर आरएस म्हणजेच रिमाइनिंग सेंटेन्स। जसं की वाक्य बघा, तो दूध पीत होता। ठीक आहे। पिण्याची क्रिया भूतकाळामध्ये चालू होती हे सांगते, म्हणजेच ह्या काळामधलं वाक्य आहे। याच्यामधले कोणत्याही प्रकारचं नेगेटिव्ह सेन्स नाही आणि कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला नाही, म्हणजेच अफर्मेटिव्ह वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे, हे लक्षात ठेवायचं।
ट्रान्सलेट कसं करायचं बघा, सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट आहे तो म्हणजेच ही, त्याच्यानंतर ही एकवचन आहे म्हणजे या ठिकाणी आपण ऑजचा वापर करणार, ही, ऑज. त्याच्यानंतर आहे ही फोर क्रियापदाचं चौथं रूप. क्रियापद कुठलं आहे, पिणे म्हणजे ड्रिंक, त्याचं चौथं रूप ड्रिंकिंग. आणि ऑब्जेक्ट आहे मिल्क म्हणजेच दूध म्हणजेच काय, मिल्क. ठीक आहे, ही वॉज ड्रिंकिंग मिल्क, तो दूध पीत होता. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सुरेश चित्रपट पाहत होता. पाहण्याचं काम केलं जाते सुरेशद्वारा. हा सुरेश सब्जेक्ट आहे. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं, आपण लिहिणार सुरेश एकवचन आहे म्हणजे ऑजचा वापर करणार, सुरेश ऑज. त्याच्यानंतर आहे पाहणे, चित्रपट पाहणे, ऑज, त्याचं चौथं रूप ऑचिंग, सुरेश ऑज ऑचिंग. आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही. ठीक आहे, सुरेश वॉज वॉचिंग अ मूव्ही म्हणजे सुरेश चित्रपट पाहत होता. अशा प्रकारे पुढे बघा, पुढे आहे ते शाळेत जात होते. ठीक आहे, ते शाळेत जात होते. सब्जेक्ट कोण आहे, ते म्हणजेच दे. एकापेक्षा जास्त आहे म्हणजे या ठिकाणी वर वापरणार आपण, वर, दे वर. शाळेमध्ये वेअर पण आपण म्हणतो याला. ठीक आहे, स्पोकन इंग्लिशमध्ये वर म्हटलं जातं, शाळांमध्ये आपण वेअर असा उच्चार काढतो, कोणतंही म्हणा तुम्ही. ठीक आहे, दे वर किंवा दे वेअर. त्याच्यानंतर फी फोर जाणे, त्याचं चौथं रूप, जाणे म्हणजे गो, त्याचं चौथं रूप गोईंग. आणि शाळेला किंवा शाळेत म्हणजे टू स्कूल, दे वर गोईंग टू स्कूल, ते शाळेत जात होते. अशा प्रकारे पुढे बघा, पुढचं वाक्य आहे आमचे शिक्षक आम्हाला शिकवित होते. सब्जेक्ट कोण आहे, आमचे शिक्षक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणणार, अवर टीचर. अवर टीचर एकच आहेत म्हणजे ऑज वापरणार हेल्पिंग वर्ब म्हणून, अवर टीचर ऑज. शिकवणे म्हणजे टीच, त्याचं चौथं रूप टीचिंग. आणि आम्हाला म्हणजे अज, अवर टीचर ऑज टीचिंग अज, आमचे शिक्षक आम्हाला शिकवित होते. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहिताना फक्त सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर फी फोर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, बघा मराठीमध्ये शेवटी का ने प्रश्न विचारलेला असतो. सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं इंग्लिश वाक्यांमध्ये. जसं की वाक्य आहे या ठिकाणी बघा, जसं की वाक्य, पहिलं वाक्य, तो दूध पीत होता का, शेवटी का आलेला आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब लिहायचं. हेल्पिंग वर्ब काय लिहायचं, हे समोर येणारा सब्जेक्ट कोण आहे याच्यावरती ठरत असतं. बघा, सब्जेक्ट या ठिकाणी तो आहे म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला ऑज लिहिणार, ऑज. त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजेच ही, ऑज ही. त्याच्यानंतर आहे पिणे म्हणजे ड्रिंक, त्याचं चौथं रूप काय, ड्रिंकिंग. आणि ऑब्जेक्ट मिल्क म्हणजेच दूध म्हणजेच मिल्क. ऑज ही ड्रिंकिंग मिल्क म्हणजे तो दूध पीत होता का. ठीक आहे, बघा एकच वाक्य आहे, आपण याला 6 प्रकारे ट्रान्सलेट केलेलं आहे. म्हणजे 4 वाक्य आहे, त्यांना 6 प्रकारे ट्रान्सलेट केलेलं आहे. याच्या पुढे जो व्हिडिओ आपण घेऊन येत असतो त्याच्यामध्ये आपण सरावासाठी अनेक उदाहरणं तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्या ठिकाणी तुमचं सर्व कन्फ्युजन आहे ते दूर होत जात असतं. त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत जा. काळानंतर येणारा एक व्हिडिओ सरावासाठी उदाहरणे या नावाने आपण अपलोड करत असतो. बघा, दुसरं वाक्य तुमच्या समोर आहे, सुरेश चित्रपट पाहत होता का. शेवटी का आलेला आहे. सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहायचं. हेल्पिंग वर्ब आपण ऑज लिहिणार कारण आपला सब्जेक्ट कोण आहे, सुरेश आहे. ठीक आहे, ऑज लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिलं, सब्जेक्ट सुरेश. त्याच्यानंतर आहे व्ही फोर क्रियापद कुठला आहे, पाहणे म्हणजे ऑच, त्याचं चौथं रूप ऑचिंग. आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही, ऑज सुरेश ऑचिंग अ मूव्ही म्हणजे सुरेश चित्रपट पाहत होता का. ठीक आहे, पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते शाळेत जात होते का. सुरुवातीला आपण वर लिहिले कारण सब्जेक्ट आपला दे आहे, ते म्हणजेच दे. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे, वर लिहिलं आहे कारण सब्जेक्ट कोण आहे आपला दे, वर दे. त्याच्यानंतर फी वन काय, गो आणि त्याचं चौथं रूप गोईंग, जाणे म्हणजे गो, त्याचं चौथं रूप गोईंग. आणि शाळेत म्हणजे टू स्कूल, वर दे गोईंग टू स्कूल म्हणजे ते शाळेत जात होते का. त्याच्यानंतर बघा, चौथं वाक्य आहे तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवित होते का. सुरुवातीला काय लिहिणार आपण या ठिकाणी का आले म्हणजे सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहिणार. हेल्पिंग वर्ब आपण ऑज लिहिणार कारण तुमचे शिक्षक आपलं सब्जेक्ट आहे म्हणजे एक वचन आहे युअर टीचर. ठीक आहे, इंग्लिशमध्ये
युअर टीचर म्हणतो तुमच्या शिक्षकाला. ऑज लिहिलं त्याच्यानंतर युअर टीचर, ऑज युअर टीचर. फी फोर शिकवणे म्हणजे टीच, त्याचं चौथं रूप टीचिंग. ऑज युअर टीचर टीचिंग आणि ऑब्जेक्ट काय तुम्हाला म्हणजेच यू. ऑज युअर टीचर टीचिंग यू म्हणजे तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवित होते का, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. हे वाक्य लिहिताना आपल्याला 3 नंबरला नॉट लिहायचं असतं, 3 नंबरला नॉट लिहायचं असतं. बघा सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय वॉज किंवा वर, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर फी फोर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा वाक्य कसं आहे, तो दूध पीत नव्हता, तो दूध पीत नव्हता. ठीक आहे, भूतकाळामध्ये एखादी क्रिया तो करत नव्हता. सुरुवातीला सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब ऑज, ही ऑज, एक वचन आहे ना ही, त्याच्यामुळे वॉजचा वापर केला, ही ऑज. 3 नंबरला नॉट पिणे, ड्रिंक त्याचं चौथं रूप ड्रिंकिंग आणि ऑब्जेक्ट कोण आहे दूध म्हणजेच मिल्क. ही ऑज नॉट ड्रिंकिंग मिल्क, तो दूध पीत नव्हता. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे सुरेश चित्रपट पाहत नव्हता. सुरुवातीला काय लिहिणार आपण, सब्जेक्ट सुरेश, त्याच्यानंतर एक वचन आहे म्हणजे ऑज लिहिणार. ठीक आहे, सुरेश, त्याच्यानंतर एक वचन आहे म्हणजे ऑज लिहिलं. त्याच्यानंतर बघा नॉट, 3 नंबरला काय नॉट. फी फोर कोण आहे वॉचिंग, वॉचचं चौथं रूप वॉचिंग आणि चित्रपट म्हणजेच अ मूवी, ऑब्जेक्ट आहे. सुरेश वॉज नॉट वॉचिंग अ मूवी म्हणजे सुरेश चित्रपट पाहत नव्हता. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते शाळेत जात नव्हते, ते शाळेत जात नव्हते. सुरुवातीला आपण सब्जेक्ट लिहिणार, सब्जेक्ट कोण आपलं दे एक वचन आहे का अनेक वचन आहे म्हणजे त्या ठिकाणी वरचा वापर करणार, दे वर. 3 नंबरला नॉट, दे वर नॉट. त्याच्यानंतर जाणे म्हणजे काय गो, त्याचं चौथं रूप गोईंग, दे वर नॉट गोईंग. आणि शाळेला किंवा शाळेत म्हणजे टू स्कूल, दे वर नॉट गोईंग टू स्कूल, ते शाळेला जात नव्हते. पुढे बघा पुढचं वाक्य आहे आमचे शिक्षक आम्हाला शिकवित नव्हते. बघा सब्जेक्ट कोण आहे आमचे शिक्षक म्हणजे अवर टीचर लिहिलं आपण, त्याच्यानंतर अवर टीचर एकच आहे म्हणजे वॉजचा वापर होणार, वॉज लिहिलं. त्याच्यानंतर बघा काय येणार नॉट येणार, नॉट लिहिलं. त्याच्यानंतर फी फोर शिकवणे म्हणजे टीच, त्याचं चौथं रूप टीचिंग आणि आम्हाला म्हणजे अज, अवर टीचर ऑज नॉट टीचिंग अज म्हणजे आमचे शिक्षक आम्हाला शिकवित नव्हते. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर फी फोर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, बघा वाक्य तो दूध पीत नव्हता का, तो दूध पीत नव्हता का. सुरुवातीला काय लिहायचं आहे आपल्याला ऑज लिहायचं आहे, हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे. हेल्पिंग वर्ब कुठला लिहिणार, तो सब्जेक्ट आहे म्हणजे ऑज लिहिणार. ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजेच ही, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर नॉट लिहिलं, ऑज ही नॉट. पुढे आहे फी फोर पिणे, त्याचं चौथं रूप ड्रिंकिंग, पिणे म्हणजे ड्रिंक, त्याचं चौथं रूप ड्रिंकिंग आणि मिल्क म्हणजे दूध. ऑज ही नॉट ड्रिंकिंग मिल्क, तो दूध पीत नव्हता का. ठीक आहे, शेवटी प्रश्नचिन्ह. बघा पुढचं वाक्य आहे सुरेश चित्रपट पाहत नव्हता का. ठीक आहे, सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला हेल्पिंग वर्ब ऑज लिहिणार कारण सुरेश हा सब्जेक्ट आहे आपला. ऑज सुरेश, ठीक आहे, ऑज लिहिलं, त्याच्यानंतर सुरेश लिहिलं, त्याच्यानंतर नॉट लिहिणार. त्याच्यानंतर काय पाहणे ऑज, त्याचं चौथं रूप वॉचिंग आणि चित्रपट म्हणजे अ मूवी. ऑज सुरेश नॉट वॉचिंग अ मूवी म्हणजे सुरेश चित्रपट पाहत नव्हता. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते शाळेत जात नव्हते का. सुरुवातीला बघा या ठिकाणी काय लिहिणार आपण वर लिहिणार कारण सब्जेक्ट आपलं कोण आहे ते म्हणजेच दे, वर दे. त्याच्यानंतर नॉट लिहिलं, त्याच्यानंतर जाणे म्हणजे गो, त्याचं चौथं रूप गोईंग आणि शाळेला म्हणजे टू स्कूल. वर दे नॉट गोईंग टू स्कूल म्हणजे ते शाळेला जात नव्हते का. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवित नव्हते का. या ठिकाणी सुरुवातीला हेल्पिंग वर्ब काय लिहिणार आपण वॉज लिहिणार कारण सब्जेक्ट कोण आहे तुमचे शिक्षक एकच आहेत म्हणून वॉज युअर टीचर. त्याच्यानंतर काय नॉट लिहिलं, वॉज युअर टीचर नॉट. शिकवणे म्हणजे टीचरचं चौथं रूप टीचिंग आणि त्याच्यानंतर यू तुम्हाला. ठीक आहे, वॉज युअर टीचर नॉट टीचिंग यू तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवित नव्हते का. अशा प्रकारे ठीक आहे, लक्षात ठेवा.
पुढे बघा पुढचं वाक्य आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य. सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V4, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा एक एक वाक्य समजण्याचा प्रयत्न करूया. वाक्य आहे तो दूध केव्हा पीत होता. ठीक आहे, केव्हानं प्रश्न विचारलाय. केव्हा काय आपलं WH वर्ड आहे इंग्लिशमध्ये ज्याच्यासाठी. आता पुढे बघा सब्जेक्ट कोण आहे, तो आहे. कोण आहे, तो आहे. म्हणजे याच्यावरती हेल्पिंग वर्ब कुठला घ्यायचा हे ठरणार. हेल्पिंग वर्ब आपण काय घेणार, ऑज घेणार, कारण ही एक वचन आहे म्हणून. फेन, ऑज, सब्जेक्ट ही, त्याच्यानंतर पिणे, बिफोर काय त्याचं पिणे म्हणजे ड्रिंक, त्याचं चौथं रूप ड्रिंकिंग, आणि दूध म्हणजे मिल्क. फेन ऑज ही ड्रिंकिंग मिल्क, तो दूध केव्हा पीत होता. अशा प्रकारे लक्षात ठेवा. बघा पुढचं वाक्य आहे सुरेश चित्रपट कोठे पाहत होता. बघा कोठेनं प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला WHच्या जागेला कोण येणार, फेअर येणार. त्याच्यानंतर ऑज लिहिलं. ऑज का लिहिलं, कारण सब्जेक्ट पुढे कोण आहे आपलं, सुरेश एक वचन आहे म्हणून. त्याच्यानंतर चौथं रूप काय क्रियापदाचं, पाहणे म्हणजे ऑज, त्याचं चौथं रूप वॉचिंग, आणि चित्रपट म्हणजे अ मूवी. वेअर वॉज सुरेश वॉचिंग अ मूवी म्हणजे सुरेश चित्रपट कोठे पाहत होता. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते शाळेत का जात होते. कानं प्रश्न विचारलाय. ठीक आहे, WH वर्ड काय आपलं का म्हणजेच व्हाय. त्याच्यानंतर वर लिहिलं, कारण सब्जेक्ट आपले आहेत ते म्हणजेच दे, अनेक वचन. व्हाय वर दे. त्याच्यानंतर जाणे, गो, त्याचं चौथं रूप गोईंग, आणि शाळेला म्हणजे टू स्कूल. व्हाय वर दे गोईंग टू स्कूल, ते शाळेला का जात होते. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे तुमचे शिक्षक तुम्हाला काय शिकवत होते. बघा सुरुवातीला काय लिहिणार आपण, काय ना प्रश्न विचारला आहे म्हणजे WH वर्ड काय ऑट. त्याच्यानंतर वॉज लिहिणार, कारण तुमचे शिक्षक हे आपलं सब्जेक्ट आहे म्हणजे या ठिकाणी ऑजचा वापर करणार, ऑज लिहिलं. त्याच्यानंतर तुमचे शिक्षक म्हणजे युअर टीचर, ऑट ऑज युअर टीचर. शिकवणे, टीच, त्याचं चौथं रूप टीचिंग, आणि यू म्हणजे तुम्हाला. ठीक आहे, ऑट ऑज युअर टीचर टीचिंग यू म्हणजे तुमचे शिक्षक तुम्हाला काय शिकवत होते. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य. सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर V4, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. वाक्य घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. तो दूध का पीत नव्हता. बघा का WH वर्ड आहे आणि नव्हता निगेटिव्ह आहे. WH आणि निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. ठीक आहे, प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी सुरुवातीला काय लिहिणार आपण, WH वर्ड काय आहे का म्हणजेच फाय लिहिलं. त्याच्यानंतर ऑज येणार, कारण आपला सब्जेक्ट कोण आहे, ही आहे म्हणून. ठीक आहे, ही लिहिलं आपण, तो म्हणजेच ही. त्याच्यानंतर नॉट लिहिणार. त्याच्यानंतर V4 ड्रिंक, त्याचं चौथं रूप ड्रिंकिंग, आणि दूध म्हणजे मिल्क. व्हाय ऑज ही नॉट ड्रिंकिंग मिल्क म्हणजे तो दूध का पीत नव्हता. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे सुरेश चित्रपट केव्हा पाहत नव्हता. बघा केव्हानं प्रश्न विचारला आहे. केव्हा आपलं WH वर्ड आहे म्हणून आपण फॅन लिहिणार. त्याच्यानंतर ऑज लिहिणार, कारण सब्जेक्ट कोण आहे पुढं, सुरेश. ठीक आहे, ऑज लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला सुरेश. त्याच्यानंतर नॉट लिहिलं. त्याच्यानंतर V4 पाहणे, चौथं रूप आहे वॉचिंग लिहिलं. त्याच्यानंतर काय चित्रपट म्हणजे अ मूवी. फेन सुरेश नॉट वॉचिंग अ मूवी म्हणजे सुरेश केव्हा चित्रपट पाहत नव्हता किंवा सुरेश चित्रपट केव्हा पाहत नव्हता. अशा प्रकारे. ठीक आहे, पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते शाळेत का जात नव्हते. बघा कानं प्रश्न विचारला आहे. का लिहिणार आपण सुरुवातीला. कासाठी इंग्लिशमध्ये कुठला वर्ड आहे, वाय. ठीक आहे, WH वर्ड आहे. त्याच्यानंतर वर लिहिणार, कारण सब्जेक्ट कोण आला आहे आपला, दे, एकापेक्षा जास्त म्हणून वर लिहिलं. व्हाय वर दे. त्याच्यानंतर नॉट लिहिणार. त्याच्यानंतर काय V4 जाणे म्हणजेच गो, त्याचं चौथं रूप गोईंग, आणि शाळेला म्हणजे टू स्कूल. व्हाय वर दे नॉट गोईंग टू स्कूल म्हणजे ते शाळेला का जात नव्हते. अशा प्रकारे वाक्य आहे, तुम्हाला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा पुढचं वाक्य आहे तुमचे शिक्षक तुम्हाला काय शिकवत नव्हते. बघा सुरुवातीला काय लिहिणार आपण, WH वर्ड काय म्हणजेच ऑट. त्याच्यानंतर वॉज लिहिणार, कारण सब्जेक्ट कोणाला आहे, तुमचे शिक्षक एकच आहेत म्हणून. ठीक आहे, युअर टीचर, ऑज युअर टीचर. ऑट लिहिलं, त्याच्यानंतर वॉज लिहिलं, कारण तुमचे शिक्षक हे आपलं सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट पण लिहिलं आपण युअर टीचर. त्याच्यानंतर नॉट आपण लिहिणार. त्याच्यानंतर काय शिकवणे म्हणजे टीच, त्याचं चौथं रूप टीचिंग, आणि तुम्हाला म्हणजे यू. ऑज युअर टीचर नॉट टीचिंग यू तुमचे शिक्षक तुम्हाला काय शिकवत नव्हते. अशा प्रकारे ट्रान्सलेट
केलेला आहे आपण. ठीक आहे, काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्स फॉर वॉचिंग.